कट मिशी छान दिसते बाबा. तलवार कट म्हणतात. हा तलवार कट म्हणतात कशाला? त्या मिशीला. हा हा पण मिशी भारी दिसते ना. तर आता मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आता आजचा दिवस काय नाही, पप्पा आले आता तर पप्पा ते जेवण करतील मग जातील. मग आपण बी जेवण करू, पप्पाला जेवायला वाढू कारण पप्पा आलेत आता. मग पप्पाला ते जेवायला वाढू आपण, मग आपण जरासं खाऊ. पप्पाला ताट द्यावं लागेल, ताट घ्या पप्पाला. आता आले, पप्पाला जेवायला वाढू. आज गवाराच्या शेंगाची भाजी केली आई ना, एकदम भारी झालेली आहे. तिथं तुम्ही कधी गवाराची भाजी खाल्ली की नाही? एकदम बेस्ट झालेली आहे. तर आता टाईम बघा किती झाला आहे, तर 2 वाजले आणि तेच टाईम पप्पा येतात. मग पप्पा आल्याच्या नंतर जेवण ते करतात. पप्पा 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 तुम्हाला भाकर वाढू की पोळी? भाकर. भाकर. पप्पाला भाकर लय आवडते एकदम. जेवली मग तू? हा खायला आलो वडापाव काही तुला? नाही नका. पुढे गच्चीवर बसता. हा कांदा टाक, कांदा 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 लई मजा येते. चटणी आहे का? हा चटणी कांदा. काय शेती करायला? नको बाय. भाजी लई छान. फेवरेट. हा फेवरेट आहे फेवरेट. हा भाजी छान केली आहे ना. ते मसाला वगैरे टाकला ना त्याच्यामुळे छान आहे. ते कांदा घ्या. पाणी देऊ? पाणी आण. वर आण तू. हा वर ठीक आहे, वर बस. घेऊन ये तू. हो आणतो. कसं आणतो मग? आणतो ना, आणलं का काय त्या. मित्रांनो पप्पा वर गच्चीवर गेली जेवायला. मग पप्पाला पाणी देऊ. जमान जा पडसा. पाणी दे दे दे. हा इकडे. तर मित्रांनो पप्पा गेले होते जेवायला. नंतर पप्पा जेवण झाले, पप्पा जातील आता. आणि मग आपण ना काय नाही, आपल्याला काय नाही, आपण आपला व्हिडिओ बघू. तुम्ही जेवण केलात का? जेवण करून घ्या. जेवण करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या ह्याच्यासाठी, म्हणून जेवण ते करून घ्या. आणि तुम्ही जे मागचा ब्लॉग बघला नसेल तर बघून घ्या. खूप छान झाला आहे. पतंग उडवलं आम्ही काल. मी होतो, टिल्या होतो, सगळे सोबत चिले लेकरं होते. मग आम्ही ते बनवलं, ते पतंग ते उडवली काल. तर खूप आता अजून बी संक्रांतीला ना आम्हाला खूप पतंग कापायचे आहेत. 2 पतंग कापले आम्ही. माझ्या भावाचीच होती ती. तर 2 पतंगी होत्या, ते कापले आम्ही. आणि तुम्ही बघा, तुम्ही ते मागच्या ब्लॉग बघा तर बघून घ्या. खूप छान झाला आहे. खूप फनीसारखा झाला आहे आणि तुम्हाला मजा पण येईल ते ब्लॉग बघताना. तर जगू, आमचा जगू बघायचा का तुम्हाला? जगू जगू पाणी प्यायले, तर पाणी प्यायले जगू. अजून एक होतं आमच्याजवळ. आमच्याजवळ 4-5 पिल्ले होते, ते गेले आता. आमच्या कुत्री मागं पिल्ले दिले ते का कुत्रीने. त्याला रोज तोस वगैरे दिली होती काही. काय सांगू, कसं काय सांगू. काय झालं जगू? पप्पा वर गेले, माय बापू वर गेलेत रे. जगू आमचा जग्गू आहे मित्रांनो. जग्गू हाय कर. दिस इज माय जग्गू. जग्गू आहे आमचा. जरा ते त्याच्यावर ते म्हणतो ना आपण, ते खाजुरी काय असते ना, ते खा झाली त्याला, बस बाकी काही नाही. त्याच्यामुळं ते तेवढा त्याला हे झालं आहे. काही नाही. ते आमच्या घरात सगळं, आमच्या घरात झोपते बसते आमच्यासोबत. त्याच्या आतरण बघलं का तुम्ही? त्याचं आतरण येतं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे त्याचं आतरण येतं. ते आतरण बसते. पप्पा ते टी व्ही वगैरे बघतात ना, त्याच्यामुळे ते सोबतच राहते पण जात नाही कुठं. आणि एवढं गॅरंटी देतो मित्रांनो, आतापर्यंत त्यानं
आता आता कधी नाही बाहेर गावी गेलो ना तर जगू घरातच कोंडून असते, पण घरात ना मित्रांनो कधीच त्यानं कशाचं असं काय असं घाण काम केलं नाही आणि कधीच असं तोंड घातलं नाही कुठं. जरी पप्पा जेवायला बसले ताट वगैरे आणून समजा जवळ ठेवलं तिथं बाजूला, तरी ते आमच्या परवानगी शिवाय पण त्या तोंड सुद्धा घालणार नाही. ते तोंड एवढं प्रामाणिक आहे ते, कधीच कधीच काय असं घाणपणा काही केलाच नाही. मग लहान होतं तेव्हा ठीक होतं, कारण ते लहान होतं तर असंच कुठं बिटं शी करायचे ते, मग ते ठीक आहे. ते लहान होतं कळत नव्हतं, आता त्याला कळत झालं, त्यामुळे ते आत्तापर्यंत कुठं काही घाण केलं नाही आणि एवढं चांगलं आहे ते, एवढं स्वच्छ पण आहे. एवढंही त्याला तिचा रोग झाला आहे, पण ते रोग म्हणजे तसा रोग नाही, त्याला खाजोळी झालेली आहे. ते बी काही दिवसांना कमी होऊन जाईल ते, कारण त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याला आतापर्यंत 2-3 इंजेक्शन दिलेले आहेत आणि बस त्याला ते एक हे दिलं आहे ते डॉक्टरनं, ऑइलचं ऑप्शन आहे तर हे दिलं आहे. तर हे रोज त्याला लावायचं, त्याच्यामुळे ते जरा असं आले तर असे केस जास्त नाही तर पण येतात, हळूहळू येईल, त्याला ठीक होईल, ते रिकवर होऊन जाईल तुमच्या कृपेने. तर तुम्हाला ना आमचा ऑटो दाखवतो. दिस इज माय ऑटो. आमची लक्ष्मी आहे बाबा, आमची लक्ष्मी आहे. हे आमचा ऑटो आहे, ही आमची लक्ष्मी आहे. एवढी आत्तापर्यंत ह्या ऑटोनं आत्तापर्यंत पप्पाची साथ सोडली नाही, कधीच सोडली नाही पप्पाची साथ. आणि पप्पाचे नेहमी सपोर्ट आहे, म्हणजे पप्पाचा नेहमी सपोर्ट आहे, कारण पप्पा जीव लावते गाडीला. म्हणजे आत्तापर्यंत साथ द्यायली ती गाडी, काही काम वगैरे काही काढत नाही, तर आत्तापर्यंत साथ दिलेली आहे ती ना. ही आमची लक्ष्मी आहे, पहिली लक्ष्मी आहे. पप्पानं आता सुरुवातीला आम्ही पहिले आम्हाला वाटलं होतं आम्ही आमच्या लाईफमध्ये कुठं ॲटो वगैरे काय अशी नवीन घ्यायची इच्छा नव्हती आमच्यात, पण तरी मग आता घरच्यांनी उत्साह दाखवला घरच्यांनी. मग तर पप्पाच्या याच्यानं जरा पैसे जमा करून मग हे नवीन ॲटो उचलला बजाजकडून, मग ते घेतला ॲटो आम्ही. आणि मग आत्तापर्यंत ते आहे, सोबत आहे. पप्पानं खूप काही असं म्हणजे पप्पाची एक अशी आठवण म्हणून आहे. तर काही नाही, छान आहे, खूप काही मेमोरीज आहेत ॲटोमध्ये. तरी मला येते ॲटो, मी चालवत नाही कधी, कारण या लाईन बरोबर नाही, बाईक काय नाही, या लाईनमध्ये काही इज्जत नाही आपल्याला, तसं नसते म्हणजे इज्जत नाही असे गाडी बिडी ॲटो मी चालत होता. पप्पा आधीपासून चालत होते, मग त्याच्यामुळे पप्पाला घेऊन द्यायला म्हणजे पप्पानेच घेतला. कसं आहे, भारी आहे लक्ष्मी, लई मजा येते. आम्ही ऑटोमध्ये कुठं जाऊन आलो माहिती आहे, खूप ठिकाणी. आम्ही तुम्हाला वाटते का माहूर आमचं अरे पडता वाचला मोबाईल. तर माहूरला गेलो होतो आम्ही, तर एका दिवसात सकाळी 4ला बसलो होतो आम्ही, तर 4ला बसलो होतो आमचं 2-3 वाजता आम्ही तिथं पोहोचलो, दर्शन झालं आणि लगेच मग दर्शन केलं. दत्ताचं मंदिर होतं, त्या मंदिरात गेलो, दर्शन केलो. मग नंतर मी, आई, दीदी, पप्पा होतो, मग गेलो, दर्शन केलं आणि लगेच आलो. किती वाजेपर्यंत तुम्ही अंदाजे सांगा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय किती. तर आम्ही कितीला आलो माहिती आहे का, 5 वाजता आलो घरी वापस. सकाळी 4ला जाऊन म्हणजे 12 घंटे, कमीत कमी 12-13 घंटे आम्ही एका दिवसात अपडाऊन केले, ते बी आमच्या या लक्ष्मीमुळे. आत्तापर्यंत म्हणजे गाडी कच खात नाही आमची, कुठं पण जायला चालवायचं म्हणलं कसंही चालवतो माणूस, पण कच खात नाही कधीच. दूर कुठे गेलं ना तर एवढी काही साथ सोडली नाही, सोबत आहे, कायम राहील. आणि आहेत खूप मेमोरीज आहेत ॲटोमध्ये. पण मला येते ॲटो, पप्पा देत नाहीत माझ्या हातात, कारण पप्पाला आवडत नाही की मी ॲटो चालवा म्हणून. पण थोडा बहुत माझी इच्छा आहे, कारण पप्पाला मदतसाठी करावं असं मला इच्छा आहे की करावं. काय हे भेटत नव्हतं, कसं नशिबानं भेटले. आता ना जरा असं गाडीचं काम करणं बाकी आहे. आता जरा पैसे वगैरे जर आले ना तर वरचा टॉप बीप टाकून घ्यायचा, गाडीचा टॉप जरा खराब झाला आहे, टॉप बीप करायचा. जरा सीट वगैरे सगळी जर फाटलेली आहे ते जरा असं नीट करायची, कारण आता पप्पा जुन्या काळातले, पप्पा काय तेवढं हे करत नाहीत, त्याच्यामुळं जास्त हे करत नाहीत.
म्हणजे पैसा खराब वगैरे असं काही करायचं. त्याच्यामुळं आपणच करायचं. मी दमानं करतो. पैसे वगैरे जर हळूहळू आले तर पूर्ण ॲटो वगैरे सगळा इंटिरियर चांगलं बनवतो. तर मित्रांनो तर मग ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी स्टॉप करतो इथं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आई बापाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.